दिल्लीतील लोक माझी चेष्टा करायला लागले. भोंदूबाबा खरात प्रकरणावर सुप्रिया सुळे संतापल्या. लिंग पिसाट अशोक खरात प्रकरणाने राज्यात खळबळ माजली. दैवी शक्ती असल्याचे सांगून अशोक खरातने अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार केले. अशोक खरात विरोधात जवळपास 15 गुन्हे दाखल झालेले आहेत. आता या प्रकरणावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला आहे. माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय की खरात प्रकरणामध्ये जी भयानक गोष्ट झाली आहे, जी माणुसकीला काळीमा फासणारी अशी गोष्ट आहे, अतिशय दुर्दैवी आहे आणि पुरोगामी महाराष्ट्राला खरं तर हा खूप मोठा धक्का आहे. पुढे ते म्हणाले की महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशात मी माझा संसदेतील अनुभव सांगते. आमची चेष्टा करून ठेवलेली आहे या खरातने. कारण राज्यामध्ये देशामध्ये काम करत असताना बाकीच्या राज्यांमध्ये सातत्याने सगळे खासदार किंवा लोक मला दिल्लीत भेटतात. ते चेष्टा करायला लागले आहेत की तुमच्या महाराष्ट्रात काय चाललंय. ज्या पद्धतीने काही लोकांचे व्हिडिओ येत आहेत ते खूप दुर्दैवी आहे. अशोक खरातची सध्याच्या SITकडून कसून चौकशी सुरू आहे. या चौकशीमध्ये दररोज नवनवीन खुलासे होत असल्याचं पाहायला मिळत आहे. नुकताच सूत्रांनी माहिती दिली की अशोक खरातने तुरुंगात देखील भविष्यवाणी केली. अशोक खरातवर आत्तापर्यंत 15 गुन्हे दाखल झालेले आहेत. यापैकी अनेक गुन्हे महिलांच्या लैंगिक शोषणाशी संबंधित आहेत. SITच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार खरात धार्मिक विधी, जादूटोणा, दैवी शक्ती दाखवण्याच्या नावाखाली महिलांना आपल्या कार्यालयात बोलावत होता. मला असं वाटतं हे सगळे विषय फार गांभीर्याने आपण घेतले पाहिजेत. मी काही स्टेटमेंट ऐकलेलं नाही, त्याच्यामुळे बोलणं मला योग्य वाटत नाही. पण एक जरूर तुम्हाला सांगते, खरात प्रकरणामध्ये जी भयानक गोष्ट झाली म्हणजे माणुसकीला काळीमा असणारी अशी ही गोष्ट आहे, अतिशय दुर्दैवी आहे. आणि पुरोगामी महाराष्ट्राला खरं तर एक खूप मोठा धक्का आहे हा. आणि महाराष्ट्रात नाही देशात, म्हणजे मी माझा पार्लमेंटमधला अनुभव सांगते, आपली चेष्टा करून ठेवली आहे या खराताने. कारण राज्यामध्ये देशामध्ये काम करत असताना बाकीच्या राज्यांमधले सातत्याने सगळे जे खासदार किंवा लोक मला दिल्लीत भेटतात ते चेष्टा करायला लागले की अगरे तुमच्या महाराष्ट्रात काय चाललं आहे, ज्या पद्धतीने व्हिडिओज येत आहेत काही लोकांचे, ज्या पद्धतीने, हे खूप खूप दुर्दैवी आहे आणि अस्वस्थ करणारी परिस्थिती आहे. आणि मला असं वाटतं एक सिस्टम म्हणून की आपण सगळ्यांनीच आत्मचिंतन केलं पाहिजे. म्हणजे मीडियाला मी आभार मानेन की तुम्ही त्याच्यात सातत्य ठेवून त्या बातम्या दाखवत आहेत. पण हे दाखवत असताना आपण सगळ्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे की आपण एक यंत्रणा म्हणून, एक सिस्टम म्हणून फेल झालो का, याचा फार गांभीर्याने विचार केला पाहिजे. कारण का त्या महिलांना जेव्हा ही व्यक्ती धमकी देत होती तेव्हा त्यातल्या महिलेला एकीलाही जी सक्षम आहे, शिकलेली आहे, स्वतःच्या पायावर उभी आहे, तिला तो कॉन्फिडन्स का नाही आपण एक समाज म्हणून देऊ शकलो की तिने येऊन कंप्लेन करावी. त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांनी जे सामाजिक कामं करतो आम्ही आत्मचिंतन केलं पाहिजे की ह्या गोष्टी मोडून कशा काढणार. आणि एक पक्ष म्हणून आणि सामाजिक काम म्हणून आम्ही सगळ्यांनी ठरवले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार, महिला आणि युवती काँग्रेस ही ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये ह्या गोष्टी कानावर जरी आल्या तर तिथल्या SPंकडे जाईल आणि कुठल्याही महिलेचं किंवा पुरुषाचं असल्या भोंदूबाबांकडून एक्सप्लॉयटेशन होत असेल तर आम्ही त्याला वाचा फोडायचं आणि हे थांबवायची एक ॲक्टिव्हिटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार संपूर्ण राज्यात घेणार आहोत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.